खेळाडू आहे नक्कीच संपूर्ण तालुक्यामध्ये एक वर्णी लागली जाते त्यांची. अतिशय चांगला नामवंत खेळाडू आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील एक अतिशय चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. गेम ऑन पंचांचं ग्रीन सिग्नल येणं अजून बाकी आहे. चिखलोली अनिकेत विपक्ष सारा 11 चिखलोलीचा सामना ओव्हर टू द अनुसार. यस मॅच ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश पहिला बॉल लाऊड अपील आणि क्या बात आहे. पहिलाच बॉल वरती विकेटचं बटन. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम सारा 11 चिखलोली या संघाला फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का लागलाय फलंदाज बाद. इनाट नंबर 3 वरती एका बाजूला आपण पाहतो राहताना चिखलोली पाडा संघ खेळतो, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना सारा 11 चिखलोली या संघ. दोन्ही आपण पाहतो एकाच गावातील संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सातत्याने एकत्र प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात, परंतु आता मात्र एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करायचा आहे. दोन्ही टीम्स यावेळेस लढत देत असताना यावेळेस पराकाष्ठा करत असताना मेहनत करावं लागेल. दोन्ही टीमला जर सामना जिंकायचा असेल तर यावेळेस कोण जिंकेला सामना, परंतु कोणी सामना जिंकला तरी विजय फक्त आणि फक्त या चिखलोली गावाचाच होणार आहे. क्या बात आहे. मॅच एक चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बाळाला आपण पाहतो इनट नंबर 4 वरती षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी चालू मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. लाजवाब टप्पा पाहायला मिळतोय. सुरेख लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. डॉट बॉल बॅक टू बॅक आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट आणि आता या बॉलवरती डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी सुरुवात करून देत असताना आपल्या टीमसाठी प्रथमेशला आपण महत्व लाजवाब कामगिरी करतोय. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे जरूर आणि एक चांगली सुरुवात जरूर करून देतात. प्रथमेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. डॉट आलाय पहिल्या बॉलवरती विकेट नंतर डॉट. चांगलं समीकरण. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत. एक धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयास चालू मैदानाच्या आतमध्ये, परंतु करता करता बॉलला पाठवलाय सीमा पार आलेला हा बाट मधून चौकार. 4. पुन्हा एकदा बॉल होता. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवला फटका. फिल्डर आलेत वेगानं. फील्ड केलाय. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय तब्बल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 1 यावेळेस ऑन गोईंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आणि धावांचा जर विचार केला तर 6 धावा दाफलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. 6 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. क्या बात आहे. आता देखील टप्पा सुरेख आहे, परंतु लाईन खेळा पाहायला मिळते. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल आणि या व्हाईटच्या मदतीने दाफल जम पोहोचेल तब्बल 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अतिश पाटील स्मृती चषक 20-25 ते थराराचा हा दुसरा दिवस डे 2 आणि रजनी क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 दिवस ही खऱ्या हाताने स्पर्धा रंगणार आहे. जांभिवलीकरांचा मान स्वाभिमान अभिमान वाढणारी स्पर्धा अर्थातच ही स्पर्धा रंगत असताना मैदानाच्या आत. क्या बात आहे. यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फटका फसलाय. यावेळेस पाहावं लागेल. ही एकच धाव मिळेल. शांततेत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि एका धावेच्या मदतीने दाफलतून पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे बुन बुनसे सागर बनता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. परंतु सिंगल डबलचा खेळ मैदानावरती चालू आहे, परंतु जर बिग फायटिंग टोटलवरती आपल्या टीमला नेऊन ठेवायचं असेल ना सारा 11 चिखलोली संघाला, तर इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. दोन्ही दिग्गज संघ नामांकित संघ आमने सामने फाईट करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दोन्ही एका
गावाचे संघ आता मात्र एका गावासाठी या नक्कीच खेळतात, पराकाष्ठा करतात मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा फलकावरती 8 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय प्रथमेश. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट ऑन बॉलचा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. यावेळेस नक्कीच ओव्हर देखील डेड केली अंपायरने देखील, आणि यावेळेस ओव्हर कंप्लीट झाली आहे. एका षटकाच्या अखेरीस धावफलक मी तर म्हणेन स्थिरावलंय. हे फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती 8 ऑन बोर्ड. टीम टोटल आपण पाहतोय सारा 11 चिखलोली या संघाची 8 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. लॉस ऑफ 1 विकेट हर्षदच्या माध्यमातून ती विकेट आपण पाहिली. चांगली गोलंदाजी प्रथमेशची झाली आहे जरूर, आणि आता मात्र दोन्ही टीम संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये. मतेला आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय भानुदासजी भाग्यवान साहेबांचे इथे आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भानुदासजी भाग्यवंत साहेब इथे उपस्थित आहेत. खरं आता आम्ही देखील भाग्यवान आहेत, कारण की ते साहेब इथे उपस्थित झालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण एन्जॉय करतोय खऱ्या अर्थानं स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 चे थरार आपल्याला पाहायला मिळतो, आणि आजचा हा दुसरा रणजी क्रिकेट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. डे 2. 8 धावा फलकावरती 8 ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत मतेला आपण पाहतोय. चिखलोली गावातून हा खेळाडू करताना आपण पाहतोय बिलॉंग करतो. एक चांगला खेळाडू मोठमोठ्या स्पर्धेतून हा खेळत असताना हा खेळाडू नक्कीच आपण पाहतो. यावेळेस ऑन साइड अटर्न करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ दी बॅट प्रॉपरली आला नाही. मिड विकेट मधून फिल्डर आलेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावीच्या मदतीने अगदी धावफलक जम पोहोचलाय डबल डिजिट. टीम टोटल 10 या धावसंख्येवरती दुहेरी अंकांमध्ये धावफलक पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आणि चर्चेत असलेला खेळाडू. एका बाजूला विचार केला अनिकेत मते, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत सुरकर. हे नाव सातत्याने प्रसिद्ध असलेले दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अनिकेत मले तर दुसऱ्या बाजूला अनिकेत सुरकडे. ही मॅच आपल्या समोर आहे, एक चांगली मॅच आहे. बॅटल, बिग फॅट बॅटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच. व्हाईट बॉल आला, आणि व्हाईटच्या मदतीने आपण पाहतोय 11 धावा. 1 और 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील आपण पाहतो बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. कुठेतरी यावेळेस धावांसाठी पराकाष्ठा करत असताना टीम सारा 11 चिखलोली संघ पाहायला मिळतोय, परंतु धावांचा जर विचार केला तर इथे मात्र बनवावं लागतील. बॅटिंग करत असताना टीमला काय घडेल मैदानाच्या आतमध्ये पलटवार करावा लागेल. चौकार षटकार इथे मात्र फार गरजेचे आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत मैदानाच्या आतमध्ये. आज प्रेक्षक वर्ग देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळतात, या स्पर्धेचा आनंद घेतात, एन्जॉय करतात ही स्पर्धा, कारण की आपली स्पर्धा आहे. जांभिवलीकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. मैदानावरती घडलंय काय, धोक्याची घंटा वाजली होती, चिंता न करता या 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती सर्व पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या प्रगतीपथावरती अनिकेत मतेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरा. पहिलं षटक आपण जो पाहिलं तर मांडरी पॉवर प्लेचं षटक होतं, ते प्रथमेशने हाताळलं, आणि चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी जरूर केली आहे. फक्त आणि फक्त त्यांनी 8 धावा तिथे खर्च केल्या होत्या, 1 विकेट तिथे प्राप्त केली होती, ती म्हणजे हर्षदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल अनिकेत मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, टप्पा सुरेख पाहायला मिळतो. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडंसं आउटस्विंग आपल्याला स्वरूप पाहायला मिळतं, आणि यावेळेस डॉटबॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. अनिल बनवटे कडून ना 5,000 ना. ठीक आहे. कोण बोलतोय? नंबर द्या ना. हो हो
बोलतात काय नंबर सेव्ह नाही ओळख मी बोललो बोलतोय पण आवाज नंबर सेव्ह नाही ना म्हणून बोललो हा ठीक आहे चालेल ओके 100% हो ओळखलं मी ओळखत नाही का नंबर 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 ठीक आहे ओके चालेल नक्की साहेब याच दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक सन्मान्य आदरणीय गणेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आपण पाहतोय उद्योजक अनिलजी बनोटे साहेब त्यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि आपण पाहतोय सामना चालू एका बाजूला चिखलोली पाडत दुसऱ्या बाजूला सारा 11 चिखलोली हा संघ आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये जर सारा 11 चिखलोली हा संघ विजयी ठरला ना तर अनिलजी बनोटे साहेब उद्योजक त्यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे क्या बात आहे कॅश प्राइजची भरमार आपल्याला जरूर पाहायला मिळते एटीएम ऑन झालाय यावेळेस फुटवरचा इस्तेमाल केला होता कव्हरच्या दिशेने फटका सजवला एकच धाव मिळेल आणि यावेळेस आपण पाहतो यावेळेस एका धावेच्या पद्धतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती 14 ऑन बोर्ड याच दरम्यान आपण पाहतोय बालाशेठ डोंडे आणि त्याच दरम्यान हरिजी जाधव साहेब यांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या माध्यमातून चला दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या कारण एका बाजूला आपण पाहतोय सन्मान्य बालाशेठ डोंडे साहेब आणि त्याच दरम्यान हरिजी जाधव साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आरके ग्रुपचे प्रोप्रायटर ते देखील आहेत त्यांना मी विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय नक्कीच विशाल पांढरे आमच्या समोर जॉईन आहे त्यांच्या वतीने कॅश प्राइजर आहे त्याच दरम्यान विकास गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या वतीने आपण पाहतोय सलगचे 3 जर षटकार आले ना कुठल्या बॅटरच्या माध्यमातून तर रोख रक्कम 2,000 रुपयाचं कॅश प्राइज सन्मान्य विशालजी पाटरे साहेब आणि त्याच दरम्यान विकासजी गायकवाड साहेब यांच्या वतीने पाहायला मिळणार आहे क्या बात आहे दोन्ही टीमसाठी संधी आहे संधीचं सोनं करतील का ते देखील पाहणं विलासजी खरे आणि त्याच दरम्यान सुभाषजी पाटील साहेब आपण या आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून कोलवा टप्प्याचा बॉल लावून अपील करण्यात आली या समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतो आता धावांचा जर विचार केला स्कोर कार्ड टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 14 धावा धावफलकावरती 14 ऑन बोर्ड पुढे शिकदा बॉल होती यार नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र आडवा पाट्या घेण्याचा प्रयत्न मिसफिल्ड झाली फंबल होतात एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल आहे यावेळेस दुसऱ्या धावासाठी कॉल केलाय परंतु यावेळी दुसरी धाव मिळणार नाहीये एकाच धावावरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलाय तब्बल 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात 15 उद्धव आहेत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा बॉल तयार आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न यावेळेस कव्हरच्या दिशेने क्या बात आहे फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते प्रथमेश तिथे होते आणि एक चांगली फिल्डिंग क्या बात आहे अडवण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे मात्र बघता 3 धावा कंप्लीट चौथा धावाचा प्रयास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे 4 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कंप्लीट झाल्यात क्या बात आहे लाजवाब अगदी यावेळी चित्ताच्या वेगाने हरिणाच्या चपळाने या 4 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 4 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय तब्बल 19 या धावसंख्येवरती 19 ऑन बोर्ड स्ट्रायकिंगला आपण पाहतोय घरातन अनिकेत सुरकदे सातत्याने आपण पाहतोय चेक केलं जाईल इथे एस बीमर साठी आपण पाहतोय बॅटिंग टीमने घेतला अनिकेत सुरकदे टीम रिव्ह्यू घेतला DRS घेतला एस आमचे रतन सर तिथे आहेत रतन पानेरकर सर तिथे उपस्थित आहेत तडम पार्श्वभूमिकेत DRS घेतला दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच केलं जाईल टेक्निकल टीम देखील आमची सज्ज आहे
टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. सातत्याने स्पर्धा घर बसल्या देखील आपण एन्जॉय करू शकतात. आणि एक चांगली आपण पाहतोय गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी हे ब्रीथ वाक्य त्यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली वाहिनी आहे. आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. धावून इथे मात्र 4 धावा काढल्या त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथमच या 4 धावा निघल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक अजून पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. चेक केलं जातोय दूध का दूध पाणी का पाणी. यस फेअर डिलिव्हरी अगदी यावेळी चांगली कामगिरी करत असताना अंपायर्स ऑन फील्ड आपण जरूर पाहतोय. पूर्णपणे ते दाखल आहेत. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा टायमर देखील ऑन आहे. काउंटडाऊन देखील चालू आहे. काउंटडाऊन विनंती असेल स्पीडअप करा. सेकंडला बॅटर पुन्हा एकदा अनिकेत सुरकडे मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अनसक्सेसफुल ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आहे. 4 धावा जरूर एकवटल्या गेल्यात, परंतु इथे मात्र 8 डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड ऑफ करा. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती उद्धव बॉलिंग ट्रॅकवरती. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना बॅटिंग टीम सारा 11 चिखलोली हा संघ, तर बॉलिंग करत असताना फिल्डिंग करत असताना चिखलोली पाडा हा संघ इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला अनिकेत मध्ये तर दुसऱ्या बाजूला अनिकेत सोरकडे ही मॅच. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पूल गेलाय. क्या बात आहे, पॉवरफुल ब्युटिफुल आलेला हा अनिकेत सोरकडेच्या बॅट मधून दाखवणारा षटकार सिक्सर. कडे कलेक्ट करायचं आहे, विनंती असेल. राकेश तेलंगे यांच्यासाठी संधी आली आणि नक्कीच प्रत्येक जेलसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आर के ग्रुप यांच्या वतीने कॅश प्राइज आले. क्या बात आहे, पूर्णपणे कॅश प्राइज ऑन आहे राकेश तेलंगे यांच्यासाठी. यावेळेस देखील आपण पाहतोय गुडलेनचा बॉल होता, लाईन खरब पाहायला मिळते. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळेल टीम सारा 11 चिखलोली या संघासमोर. कॅश प्राइजची भरमार जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की आपली स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अभिमानाची स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार. आजचा दुसरा दिवस डे 2 आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे गोलंदाज उद्धव. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, बॉल ऑफ द यार. क्या बात आहे, यॉर्कर लेनचा बॉल लाऊड अपील करण्यात आली आहे. क्या बात आहे, लाजवाब. यावेळेस चांगलं बॅटल पाहायला मिळतोय. एका बाजूला मॅच दुसऱ्या बाजूला झुकते, तर दुसऱ्या बाजूला यावेळेस दुसऱ्या बॉल वरती मॅच झुकते. क्या बात आहे, एका बाजूला चिखलोली पाड तर दुसऱ्या बाजूला सारा 11 चिखलोली मॅच फाईट करत असताना दोन्ही टीम्स मात्र पराकाष्ठा करतात मैदानाच्या आतमध्ये, आपल्या नावासाठी संघर्ष करत असताना पाहायला मिळतात. परंतु गाव एकच आहे, हेतू फक्त एकच आहे, गाव जिंकला पाहिजे, तो म्हणजे चिखलोली संघ. चला ड्रिंक्स ट्रॉली आपण घेऊन जायची विनंती असेल आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक आहे, मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. तोपर्यंत आपण ऐकणार आहोत डीजे मास्टर यांच्या वतीने एक सुमधुर संगीत.
हे सर स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, भरपूर वेळ झालाय आणि मॅच अजूनही भरपूर पेंडिंग आहे, त्यामुळे सहकार्य करा. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला ओमसाई कुळगाव आणि त्यासमोर फाईट करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे एरनजाड आज संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळताना पाहायला मिळेल. चला टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं. क्या बात है, लाजवाब फटका, इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में, मिलती हुई चरण चरण चरण. सिक्सर. बघा अजून 2 जर षटकार आले अनिकेत बाट मधून तर विशाल पाटारे अर्थात ज्या स्पर्धेचे शिल्पकार देखील ते देखील आहेत आणि त्याच दरम्यान विकासजी गायकवाड यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे अनिकेतसाठी. क्या बात आहे, कॅश प्राइजची भरमार पाहायला मिळणार टीम चिखलोली संघाच्यासाठी. दोन्ही टीमला इथे मात्र आपण पाहतोय संधी आहे. विशालजी पाटारे साहेब त्याच दरम्यान विलासजी गायकवाड साहेब यांच्या वतीने सलगचे 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात है, बॉल ऑफ द नेक्स्ट बॉल अनिकेत स्ट्राइक इन. यावेळेस ऑन साइडला पूर्णपणे दमकम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फुल पॉवरफुल परफेक्ट फुल आलेला हा अनिकेतच्या बाट मधून क्लास दाखवत असताना सिक्सर षटकार. क्या $39 on board. संधी आहे यावेळेस अनिकेतकडे दमखम दाखवत असताना या मॅच मध्ये हा सितारा हिरा चमकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाच्या मॅच मध्ये हा सितारा सातत्याने चमकत असतो. यावेळेस क्या बात आहे, ओव्हर द कव्हर्स वा 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 फेकून दिलाय, बॉल पाठवलाय आणि सलगचे 3 बॉल वरती 3 षटकार आलेत. ना कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. हा सितारा चमकत असताना या मॅच मध्ये बॅटिंग आवडली असेल तर एकदा अनिकेत सोरकडेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सलगचे 3 षटकार आलेत. क्या बात है, मॅन फ्रॉम चिखलोली लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय. चला बॉल द्यायचं विनंती असेल, बॉल नक्कीच खरं आता आपण पाहिलंय त्याला आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सातत्याने खेळत असतो. मॅगी 11 अंबरनाथ या संघामधून सातत्याने ओपन लॉट मध्ये हा खेळलेला खेळाडू नक्कीच आहे. सातत्याने आपण पाहतो यावेळेस ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका चिखलोली गाव आणि अनिकेत सोरकडे त्याचं नाव मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इन फॉर्म असलेला खेळाडू आहे. आज वेळ काळ मात्र त्याच्या बाजूने झुकली आहे. लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे, पूर्णपणे दमखम दाखवलाय, पूर्णपणे दाखवत असताना खुणामध्ये किती दम आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, बॉलर तयार. यावेळेस देखील ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली कनेक्शन नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयास चालू आहे, विकेट सॅक्रिफाईस होईल का? आणि इथे मात्र पाहावं लागेल क्लोज कॉल आहे. यस, अंपायरने देखील थर्ड अंपायरकडे कॉल दिला. DRS पूर्णपणे दूध का दूध पाणी का पाणी पुन्हा एकदा केले जाईल. हे सर्व नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला फाईट करत असताना ओमसाई कुळगाव संघ आणि त्यासमोर फाईट करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती एरनजाड हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या विनंती असेल. क्या बात है, अगदी लाजवाब रनिंग पाहायला मिळाली. नोट आउट, फलंदाज सेफ असेल. लाजवाब, क्या बात आहे, अगदी चित्त्यासारखी धाव इथे मात्र घेतली दोन्ही बॅटरने. लाजवाब. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला बॅटर अनिकेत. आज मात्र पूर्णपणे हा सितारा चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे दमखम दाखवत असताना
क्या बात आहे, जेव्हा बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आज फक्त चर्चा एकाच नावाची होणार आहे, अनिकेत सोरकदे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलंय, फिल्डर आहेत, थोडस मिसफील्ड झालेत, फंबल होतात. मैदानावरती घडलंय काय, इथे मात्र फंबल होता होता 2 धावा मिळतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयास चालू आहे आणि यस 3 धावा कंप्लीट झालेत. यावेळेस मैदानावरती घडल्याचं आहे, इथे मात्र चुकी घडत असताना मैदानावरती अगदी यावेळेस बाग मिल्का बाग असं सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 4थ्या धाव्याचा प्रयास करत असताना एक 1 शॉट आहे असं आय थिंक अंपायर देखील सांगत असताना 1 शॉट आहे टोटल. इथे मित्र फक्त मिळतील 2 धावा, अंपायर 2 धावा फक्त असतील. स्वर्गीय हरिश्चंद्र चला स्वर्गीय हरिश्चंद्र मात्र एरंदड संघ आपण या टॉस साठी विनंती असेल वेळ घेऊ नका. क्या बात आहे, कॅश प्राइज देखील ऑन पाहायला मिळते. बघा प्लेयर 1 मिनिट थांबायचं, प्लेयर बॅटर 1 मिनिट थांबा, बॅटर बाहेर येऊ नका. इस बघत अंपायर विनंती असेल आपण या. इस बघा चेक केलं जाईल चौकार आहे का नाही ते देखील आपण पाहतोय करताना, कारण की क्लोज कॉल आहे, क्लोज कॉल आपण पाहतोय कारण की फिल्डर तिथे अनिकेत मते होते. इथे नक्कीच चेक केलं जाईल, पाहावं लागेल यावेळेस पाहावं लागेल. क्लोज कॉल आहे, क्लोज कॉल आहे, दूध का दूध पाणी का पाणी पूर्ण पाहू शकतात. चांगलं कॅमेरा 1 वर्क आपण जरूर केलं, कॅमेरामॅनने कौतुक करत तितकं कमी आहे त्यांचं देखील. अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत इथे नक्की कॅप्चर करण्यात आलंय, त्याचं देखील विशेष कौतुक करावं तितकं कमी आहे. tenniscricket.in गौरव सावंत आणि टीम, क्या बात आहे, क्लोज कॉल आहे. येस बॅटर इथे मात्र आउट असेल जरूर आणि नक्कीच आपण पाहतो इथे मात्र समीकरण चेंज आपल्याला बद्दल पाहायला मिळणार आहे. विकेट जातोय आणि नक्कीच यावेळेस संधी आहे. सारा 11 चिखलोली या संघाला जर सामना जिंकला तर अनिलजी बनवटे साहेब अर्थात उद्योजक त्यांच्या वतीने देखील रोख रक्कम 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहतो दाफलकदम पोहोचले तब्बल 49 या धावसंख्येवरती. 49 ऑनबोर्ड, 49 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक यावेळेस प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट फटका आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न मैदानावरती चालू आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात. तिसऱ्या धाव्याचा यावेळेस प्रयास चालू आहे, परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने दाफलकदम पोहोचेल तब्बल 51 या धावसंख्येवरती. 51 ऑन बोर्ड आणि आता मात्र 52 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. अचलट टॉस इथे मात्र केला जातोय. मनोज आपण या टॉस इथे मात्र करायचं टॉस बॉक्स मध्ये. योगीजी पाटील साहेब यांचे शुभाचे आपण पाहतोय. हॅलो, त्या ठिकाणी आपण टॉच करून घेऊया. हो 1 मिनिट. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय योगीजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टॉस करणार आहोत मुख्य टॉस बॉक्स मध्ये. सन्मान्य योगीजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. या स्पर्धेची आपण पाहतोय शिल्पकार, ही स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय सतीश पाटील स्मृती हनुमान क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीने स्पर्धा पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत मनोज सर. व्हॉट यू थँक्यू. या ठिकाणी आपण टॉच करूया. आजच्या रात्रीतील ही दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या भेटी झाल्या. एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल उमसाई गुळगाव त्याच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल
हरिश्चंद्र स्मृती एरंजळ असा सामना असेल. दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना या ठिकाणी विजय झाले गेलेत. त्याच्या अगेन्स्ट आमचे लाडके या ठिकाणी योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते छापाचा कॉल आला एरंजळ संघाकडनं आणि छापा आला. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तर तुमचा दोन शब्द बोलायचे. टॉस जिंकलाय तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग आहे तर 4 ओव्हरचे सामने असतील. एक चांगली शोज आपल्याला पाहायला मिळते. जे हनुमान जांभिवली आयोजित ही स्पर्धा आपल्याला पळते. गतवर्षीचा विचार केला तर ही स्पर्धा आपल्याला डे मध्ये पाहायला मिळते. यावर्षी आपल्याला नाईट मध्ये पाहायला मिळाल्या. तर या सामन्यामध्ये तुम्हाला 4 ओव्हर खेळायला मिळत आहेत. तर 4 ओव्हर मागे फलंदाजी करत असताना किती धावा तुम्ही कुठून काढाल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40+ करण्याचा प्रयत्न करू. तर अशा कोणते फलंदाज तुमचे असतील त्यांच्यावर तुमचा आत्मविश्वास ठामपणे असेल? सनी असेल, चंद्रकांत, नयन, अविनाश. आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही खेळले असाल आणि डे मध्ये पाहायला मिळते. यावर्षी नाईट मध्ये पाहायला मिळते. काही 2 शब्द आपल्या या आयोजनाबद्दल काय सांगू इच्छाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. थँक्यू. विश ऑल द बेस्ट. तर या ठिकाणी टॉस हरलाय. तर कुळगाव संघ तुमचा जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असला असता? आमचा फिल्डिंग घेण्याचा निर्णय होता. नक्कीच तर फिल्डिंग घेण्याचा निर्णय होता. तर या ठिकाणी फिल्डिंगच तुमच्या वाट्याला आली गेल्या. तर नक्कीच 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग करत असताना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा मात्र असेल? 40च्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न. 40चा रोखण्याचा प्रयत्न असेल तर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कोणत्या फलंदाजावर टार्गेट असेल तुमचा? त्यांच्या अजून फलंदाजांना मी पूर्ण ओळखत नाही, पण आम्ही आमचा बॉलिंग अटॅक चालू ठेवणार जसा पहिल्या मॅचला ठेवलेला तसा. नक्कीच नेहमीच गतवर्षी आपल्याला विचार केला तर डे फॉर्मॅट पाहायला मिळतं. यावर्षी नाईट फॉर्मॅट आहे. काही या आयोजनामध्ये तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? हे खूप सुंदर आयोजन आहे एकदम, आणि खेळायला खूप मजा येते. नक्कीच आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पूर्ण जांभील गाव संघ आहे. सर्वांचे मनापासून आभार. बेस्ट ऑफ लक कुळगाव संघ सुद्धा. आणि त्या ठिकाणी उपस्थित आहेत बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनुज सर. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा कुळगाव आणि एरंजाळ संघाला. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत. याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर उपस्थित बरेचसे पाहुणे आपल्यासमोर जोडले गेले. त्या स्पर्धेचा आनंद घेतात. आपण पाहतोय नामांकित उद्योजक सन्मान्य आदरणीय विलाजी खारे साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मी विनंती करेन सन्मान्य रमेशजी पाटील साहेब आपण या आपले शुभाचे सन्मान्य विलाजी खारे साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. उद्योजक आहेत नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य विलाजी कारे साहेब, त्यांचा देखील यथोचित विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विलाजी खरे साहेब इथे उपस्थित आहेत. कारण आपण पाहतोय एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. रमेशजी पाटील साहेब मी यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य विलाजी खरे साहेब यांचे यथोचित मान सन्मान करायचा आहे. यास बरेचसे पाहुणे या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर जोडले गेले आहेत. VIP डाईस वरती आज खऱ्या अर्थानं पाहुण्याची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. कारण की आतिश पाटील यांच्यावरचं प्रेम आहे आणि या स्पर्धेवरचं या जांभेलीकरांवरचं हे प्रेम पाहायला मिळतोय. क्रिकेटवरचं प्रेम आहे. क्रिकेटचा महासंग्राम सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. यथोचित मान सन्मान या मुख्य VIP डाईस वरती केला जातोय. आपण पाहतोय सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांचे शुभाचे विलाजी खरे साहेब उद्योजक आहेत त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या कांद्यावरती सोपवली जाते. त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय हे सन्मान चिन्ह मोमॅन्टो इथे मात्र सन्मानित केलं जातोय. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय बाळशेठ धोंडे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपण देखील या त्याच दरम्यान आपण पाहतोय अक्षयजी व्यापारी साहेब आपण देखील या उद्योजक आहेत.
तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य हरीशजी जाधव साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. आर के ग्रुपचे प्रोप्रायटर ते देखील आहेत. सातत्याने आर के ग्रुप हे नावाजलेला ग्रुप आपण पाहतोय. मॅच देखील एका बाजूला चालू आहे. ऑन साईडला लॉफ्ट केलाय. एकदा मिळेल. नक्कीच मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय VIP टाईस वरती यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. आर के ग्रुप आपण पाहतोय यांचा देखील विशेष सन्मान इथे मात्र करण्यात येतोय. माझी प्रेमाची आपुलकीची शाल यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो. क्या बात आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय उमेशजी सांबरे साहेब त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. असं येस उमेशजी सांबारे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. येस विनंती असेल आपण या. चल येस आपल्याला देखील विनंती असेल उमेश दादा आपण या. आपल्याला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात जरूर येईल. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या VIP टाईस वरती केला जातोय. आणि की गिरीशभाई मडवी आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर या पुढील सत्कार मूर्ती असतील. नक्कीच पोलीस अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय अंग्रेज सर यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वार्म वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेचे शिल्पकार आतिश पाटील साहेब आपल्याला इन्व्हाइट करतात. आपण देखील यायचंय या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो थँक्यू. त्याच्यानंतर यापुढील सत्कार मूर्ती असतील. नक्कीच अमोल दादा महाराष्ट्र पोलीस दल मध्ये कार्यरत असलेले नेहमी सातत्याने या जांभिवली पाडा म्हटलं जांभिवली गाव म्हटलं तर या विभागामध्ये सातत्याने त्यांचा आगमन असतं. कोणत्याही क्रिकेटची स्पर्धा असली तर त्या स्पर्धेला भेट असते. त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा केला जाईल. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन त्यांना सत्कार केला जाईल. माननीय श्री रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अंग्रेज सर यांचं सुद्धा आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही. माफ करा एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही. बॅटिंग करत असताना प्रथमेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही संघर्ष करत असताना धावांचा जर विचार केला तब्बल पाठलाग करायचा आहे. 53 धावांचा टीम बॅटिंग करत असताना चिखलोली पाडा या संघाला आणि बॉलिंग करत असताना आपण पाहतो खेळताना सारा 11 चिखलोली हा संघ इन ॲक्शनमध्ये 52 धावांचं लक्ष्य 52चं टार्गेट सेट केलंय आणि एक चांगली मॅच आहे. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टायमर ऑन आहे याची देखील नोंद घ्या. क्या बात आहे. जवाब यावेळेस बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हर्षदची. आता की षटक क्रमांक पहिला त्यांनी हाताळला. फक्त आणि फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्यात. ओव्हर नंबर 1 कम्प्लीट आणि ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा घेऊन आला यावेळेस अक्षयला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती.
क्या बात आहे, यावेळेस फटका लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहेत मिड ऑफला. जेल टिपली केली आहे. धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार केली आहे. प्रथमेश बॅक टू डकआउट. त्यामुळे जर पाहिलं तर एक मोठे नाव त्या संघामध्ये घेताना पाहायला मिळतील. सन्नी असेल पाटिंग केली होती. नेक्स्ट मॅचसाठी भरपूर सारे शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला. आणि पाटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मते मैदानाच्या आतमध्ये. सारा 11 आपण पाहतोय. चिखलोली या संघासाठी संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय चेतन तेलंगे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेतनजी तेलंगे साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक. याच दरम्यान चिखलोली पाडा संघाला सुवर्ण संधी आहे. जर आज सामना जर जिंकला तर माननीय श्री बाळा धोंडे आणि अरिजी जाधव यांच्याकडनं तब्बल विचार केला तर 4,848 रुपये कॅश प्राइज आहे. रोख रक्कम असेल. थँक्यू. ऑन साइडला जज करतात फिल्डर आहेत. क्या बात आहे, एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. परंतु इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं अगदी यावेळी स्विमिंग पूल मध्ये डाय मारतोय की काय, त्याप्रमाणे अगदी झेप पाहायला मिळाली. तिथे फिल्डर होते बाळा बसपा तिथे होते. अगदी लौकिक शैलीचे खेळाडू आहेत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल तयार होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खाली बॉल ट्रॅव्हल इथे मात्र पूर्णपणे पाहायला मिळतोय. आता मात्र 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलक जाऊन स्थिरावलाय फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवरती. कुठेतरी कमबॅक करणं फार गरजेचे टीम चिखलोली पाडा या संघासाठी. एका बाजूनी मात्र मॅच झुकली की काय. तब्बल 52 धावांचं लक्ष मैदानावरती या. हाफ ट्रॅकर बॉल होता. अंपायर सिग्नल यावेळेस आलाय म्हणजेच व्हाईट सिग्नल पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळेल त्यानंतर आणि अवंतरीच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. एकदा बॉल तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस प्रगतीपथावरती दुसरं. ओव्हर नंबर 2. थोडस रनवे मध्ये बिघाड पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अक्षयची देखील आपल्याला पाहायला मिळते कारण की चांगला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू तो देखील आहे. चला स्पीडअप करा. टायमर ऑन आहे. वेळ घेऊ नका दोन्ही टीम, विनंती असेल. येस बॉल तयार. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल होता. यावेळेस फुल टोल वसूल करायचा होता. अगदी पाठच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतो आणि डॉट बॉलची सांगता होत असताना इथे मी तर म्हणेन कोशिश सोडली एका काय टीम चिखलोली पाडा या संघाने. कुठेतरी सामना जिंकायचा असेल तर कमबॅक करणं, पलटवार करणं फार गरजेचं या मॅच मध्ये. काय घडल मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहावं लागेल. यावेळेस बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडवा पाट्या खेळण्याचा प्रयत्न, ताकद थोडीशी कमी पाहायला मिळते. मिस स्ट्रोक स्ट्रोक होता. दुसऱ्या धाब्याचा कॉल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. धोकाची घंटा. यस धक्का लागत असताना OUT रनआउटच्या स्वरूपात धक्का लागला. टीम चिखलोली पाडा या संघाला. फलंदाज होतो बाद.
थोडं फास्टली खेळायचा पंच वारंवार ताकीद द्या. टायमिंग सेट केला जातो 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकायच्या. 15 मिनिटानंतर जास्ती वेळ जर खर्च केला तर थर्ड यार सर्कलच्या बाहेरचा एक क्षेत्ररक्षक तुमचा थर्ड यारच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद असू द्या. म्हणून सर पाहिलं तर वेळ देखील श्रेयस मार्चला सुरुवात होईल. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा टीम. सारा 11 चिखलोली संघ वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आला रोशन म्हात्रेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. विशालजी बाटारे आपण पाहतोय आमच्या समेत आज खरं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर अशी मेहनत त्याने देखील या स्पर्धेसाठी घेतली. वैभव पवार असतील त्यानंतर आपले पिंदाजी शिशवे साहेब त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ही त्रिमूर्ती आपण पाहतोय भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण आपण पाहिला तर जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतो. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि सध्याच्या घडीला स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रभरात चालू आहे. ही नाईट फॉर्मॅट रजनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे. यस ओव्हर टू मॅच बॉलर ट्रॅक वरती बॉलर तयार. क्या बात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र लाईन खराब. अंबा देखील सांगत असताना डप्पा सुरेख होता परंतु लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. ऑफ सिक्सच्या बराच बाहेर बॉल यावेळेस ट्रॅव्हल होतो अवे फ्रॉम द बॉडी. अनिकेत मध्ये स्ट्राईक एंडला बाटर मैदानावरती आहे. जोपर्यंत अनिकेत मैदानावरती तोपर्यंत काही सांगू शकणार नाहीये काय घडेल मैदानावरती आहे. कारण की ऑल इंडिया फॉर्मॅटचा खेळाडू देखील आहे. बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं होतं भिवंडी येथील. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती घडले काय. गोल्डन डकची शिकार इथे मात्र ढळत असताना अनिकेत मतेला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम चिखलोली पाडा या संघाला फलंदाज बाद. स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ माननीय श्री अतिजी पाटील यांच्या बाला तेलंगे यांना प्रति खेळाडूला असतील प्रति फलंदाजाला असेल 1200 रुपये पारितोषिक असतील. बाला धोंडे या साहेबांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. नेक्स्ट बॉल फुल टॉसचा बॉल होता यावेळेस ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. टॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलक जम पोहोचला तब्बल 7 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. फक्त आणि फक्त 7च धावा टीम चिखलोली पाडा या संघाचे बनले गेले आहेत. श्री मेहर देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार. नेक्स्ट मॅच यावेळेस लॉट केले ऑन साईडला. बराच वेळानंतर हा फटका आलाय आणि त्या फटकाचा चटका लागत असताना टीम सारा 11 चिखलोली संघाला आलेला हा बाट मधून सिक्सर. चला एटीएम गरम झाला गेला. पायरी 1 वरती चढत चालली. आत्ता षटकार जर आला तर 1500 रुपये पारितोषिक. क्या बात आहे. आता टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल स्लो पाहायला मिळाला. व्हेरिएशन पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि 1-1 2-2 धावा येते मात्र समीकरण काही बदलणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र इक्वेशन पाहायला मिळतोय. तर आता 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावरती आहे. 14 धावा धावफलकावरती आणि आता जर विचार केला येणारे 6 बॉल आणि गरज असेल 38 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 38 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. प्रत्येक बॉल वरती जरी षटकार आला ना तरी 2 धावाने हा सामना मात्र परास्त होणार आहे टीम चिखलोली पाडा संघ. जर सामन्याला जिंकायचं असेल तर चमत्कार घडणं फार गरजेचं आहे. काही चमत्कार घडेल का या मॅच मध्ये. पलटवार होईल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला आपण पाहतोय चिखलोली पाडा तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना सारा 11 चिखलोली हा संघ
बॅटची रिडिंग एज पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हो क्लोज कॉल आला. दुसऱ्या धाव्याचा प्रयास चालू आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल तब्बल 16 ऑन बोर्ड. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 36 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम चिखलोली पाडा या संघासाठी. एका बाजूने मित्रमंडळी यावेळेस मॅच जिंकली आहे. स्पर्धेचा नक्कीच आनंद घेतात सर्व प्रेक्षक. चिखलोली गाव ग्रामस्थ मंडळ या स्पर्धा नक्कीच आजमवतात. नेक्स्ट बॉल तयार आहे. यावेळेस फुटवरचा इस्तेमाल केलाय. ओव्हरटेक कव्हर फटका सजवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. क्या बात है, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे फुटवर्कचा इस्तेमाल केलाय. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. क्या बात है, ठोकलाय चौकार. 4 धावा. चिखलोली, क्या बात आहे. ही मॅच मात्र संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पब्लिक देखील आपण पाहतोय भरपूर असे प्रेक्षक जोडले गेले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आज भरपूर गर्दी, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. येणारे 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 3 बॉल अजूनही उर्वरित आहेत आणि तब्बल गरज असेल अजूनही 30 धावांची गरज आहे मैदानावरती. यावेळेस आपण पाहतो टॉट बॉल आला. येणारे 2 बॉल आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच एका बाजूला पूर्णपणे झुकली आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. आणि की चिखलोली पाडा या संघाला जिंकायचं असेल ना तर आता कुठेतरी जादूगरला बोलवावं लागेल मॅच मध्ये. 2 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील आपण पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच झुकली आहे. वन साइड पूर्णपणे ठरत असताना ही मॅच आपण पाहतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल. विजयाच्या उंबरठ्यावरती सारा 11 चिखलोली संघ. कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय टीम सारा 11 चिखलोली या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्डलक टीम चिखलोली पाडा. हार्डलक टीम अनिकेत मते टीम आपला देखील चांगला खेळ राहिला. नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारे शुभेच्छा तुम्हाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट. करून आपण सेकंड करून मैदान सोडायची नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे बघा. मोठी स्पर्धा आहे. आपण देखील ही स्पर्धा पाहतोय. मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये जरूर खेळणार. अनिकेत सोरकडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. अनिकेत सोरकडे आपण या सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोल्डन बॉय ऑफ चिखलोली म्हणून ज्याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म चर्चे